एक मोठी लढत आपण पाहत असताना मैदानामध्ये जो तिसरं षटक घेऊन येतात विजय, जो तिसरं षटक घेऊन येतात. स्ट्राईक एंडला प्रशांत, नॉन स्ट्राईक एंडला रेड्डी तिसरं षटक घेऊन येतात. विजय जो तिसरं षटक घेऊन येतात राईट ओव्हर द विकेटच्या दिशेने. शॉर्ट पिच बॉल आहे, क्षेत्ररक्षण तिथे तैनात आणि षटकार आहे का? फलंदाज आहे, त्याने हात वरती दोन्ही केलं म्हणून आम्हाला वाटलं षटकार आहे का. प्रचारांची जागा घेण्यासाठी आता स्ट्राईक एंडला आलेला आहे ते अजय. नॉन स्ट्राईक एंडला रेड्डी. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय विजय. यावेळेस लोअर फुलटॉस चेंडू आहे, डॉट बॉल नक्कीच येतोय. कारण विजय या गोलंदाजाने एक चांगली गोलंदाजी केली आहे. धावसंख्येकडे जर आपण पाहिलं तर 15 धावा झालेल्या आहेत. यावेळेस मिस टाइम फटका आहे, क्षेत्ररक्षण येतोय, चेंडू खाली आणि झेल टिपला गेलाय. एक सुरेख झेल टिपला गेलाय. 5 डीजे. बट या मैदानामध्ये विजयाच्या दिशेने चाललेले आहेत, कारण 2 विकेट घेतलेले आहेत त्यांनी. विजय पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. हो, यावेळेस सुरेख चेंडू टाकला गेलाय. ज्येष्ठ रक्षकाने नक्कीच थोडंसं अपील नक्कीच केलं गेलं, परंतु तो अपील करत असताना स्क्वेअर लेग पंचांनी नक्कीच तो अपील फेटाळून लावलाय. डॉट बॉल जो नक्कीच मैदानामध्ये नक्कीच येतोय आणि सातत्याने डॉट बॉल विकेट त्यांच्या माध्यमातून, गोलंदाजीच्या माध्यमातून, विजय यांच्या गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा मिस टाइम फटका आहे, क्षेत्ररक्षण, चेंडू खाली आणि झेल टिपला गेलाय. लॉंग ऑफ रिजन मध्ये झेल टिपला गेलाय. फलंदाज होईल बाद.
विजय या गोलंदाजाने 3 विकेट घेतलेले आहेत. यावेळेस मिडन ओव्हर आणि 3 विकेट विजय या गोलंदाजाने केलेली आहे. एक जबरदस्त गोलंदाजी. अख्ख्या या टुर्नामेंटमध्ये विजय या गोलंदाजाने मिडन ओव्हर टाकलेली आहे आणि 3 विकेट घेतलेले आहेत. एक जबरदस्त गोलंदाजी केली. 3 षटकांचा खेळ इथं समाप्त होतोय. धावसंख्येकडे जर आपण पाहिलं तर 15 धावा. टीम मीटिंग करू नका, सहकार्य करा. सृष्टी फाउंडेशन टीम मीटिंग करू नका.